Today we see about the spermatogenesis. So this word spermatogenesis is derived from Latin word, that is, genesis means production and sperms. The process of formation of sperms from the germinal epithelium is called spermatogenesis. म्हणजे जी जर्मिनल इपिथिलियम आहे त्याच्यापासून स्पर्म्स तयार होते, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? स्पर्मॅटोजेनेसिस. ॲट अ टाइम ऑल दी सेल्स ऑफ जर्मिनल इपिथिलियम डू नॉट टेक पार्ट इन दी प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. म्हणजे ही टेस्टिसमध्ये जी सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे काय? दीज आर दी फंक्शनल युनिट्स ऑफ दी टेस्टिस. ह्याच्या आतमध्ये जी सेल्स आहेत दे आर कॉल्ड ॲज दी प्रायमॉर्डियल सेल्स. म्हणजे एकाच वेळेला सगळी प्रायमॉर्डियल सेल्स फंक्शनिंग होत नाही आहेत किंवा करत नाही आहेत. दी सेल्स which are directed to produce the sperms, they are called as the primordial germ cells. म्हणजे ज्या सेल्सपासून स्पर्म्स तयार होते त्यांना काय म्हणायचं? प्रायमॉर्डियल जर्म सेल्स. दे आर 2n in number. This process of spermatogenesis involves 3 स्टेजेस. आता ही स्पर्मॅटोजेनेसिस होणार आहे ही 3 स्टेजेसमध्ये होणार आहे. फर्स्ट वन इज दी मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड ग्रोथ फेज अँड थर्ड वन इज दी मॅच्युरेशन फेज. म्हणजे सुरुवातीला ही जी प्रायमॉर्डियल सेल्स आहेत त्यांचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन होणार, त्यानंतर त्यांचा ग्रोथ होणार आणि शेवटी मॅच्युरेशन होणार. So first one is the multiplication phase. In this phase, the primordial germ cells undergo mitosis to produce a large number of cells called spermatogonia. म्हणजे ह्या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होती? ही जी प्रायमॉर्डियल जर्म सेल्स आहेत ती डिवाइड होणार. That is, the cell division is called as the mitosis. Mitosis म्हणजे काय? ह्यांचं डिव्हिजन होणार. There is no reduction in the chromosome. Then second phase, that is the growth phase. In this phase, each spermatogonium undergo growth to form a cell called primary spermatocyte. आता ह्या फर्स्ट फेजमध्ये जी स्पर्मॅटोगोनिया तयार झालेला आहे त्याचं फक्त ग्रोथ होणार. ग्रोथ म्हणजे काय होणार? ह्या स्पर्मॅटोगोनियमचं कन्व्हर्शन प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये होणार. आता इथे जी क्रोमोझोम नंबर आहेत दॅट इज 2n heres remain and as it is in case of the primary spermatocyte. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त ग्रोथ होते, ह्या सेल्स डिवाइड होते. इथं मिओसिस होत नाही आहे. मिओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन, मायटोसिस दी क्रोमोझोम नंबर ॲज इट इज. Now this growth phase follows the maturation phase. This phase is nothing but the reductional division, or it is also called as the meiosis. As the meiosis itself has 2 phases, that is the maturation phase first, which is also called as the meiosis first, and second one is the maturation phase second, or it is also called as meiosis सेकंड. आता ह्याच्यामध्ये काय होते? मॅच्युरेशन फेजमध्ये
दिस सेल डिव्हिजन कसं आहे इथं मिओसिस आहे. मिओसिस मीन्स रिडक्शन डिव्हिजन. आता इथं जी क्रोमोझोम नंबर होतं इथं काय होणार रेड्यूस होणार. म्हणजे जी 46 क्रोमोझोम्स होती इथं काय होणार 23 क्रोमोझोम्स रिमेन. So this maturation phase involves three processes. First one is the maturation phase first or meiosis first. Second one is the maturation phase second or meiosis second. And third one is the spermiogenesis. So first we see about the maturation phase first or meiosis first. In this phase, each primary spermatocyte undergoes a division to produce two secondary spermatocytes. म्हणजे ह्याच्यामध्ये एक जी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट होतं त्याचं काय होणार दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स होणार. अँड इन दी second process, that is the maturation phase second or meiosis second. In this phase, each secondary spermatocyte undergoes a division to produce two spermatids. म्हणजे इथं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्सचं डिव्हिजन काय झालं टू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. आता इथं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स जी आहे दॅट इज डिवायडेड इंटू टू स्पर्मॅटिड्स. म्हणजे इथं जी 2n होतं आता इथं काय झालेलं आहे ओनली n. सो दिस follows the meiosis which is called as the reduction division. Thus from each primary spermatocyte 4 spermatids are formed. म्हणजे एका स्पर्मॅटोसाइट्सपासून किती झाले 2 स्पर्मॅटिड्स. A spermatid is a somewhat spherical cell. It must be converted into a functional sperm. And for this conversion, there is a process called spermiogenesis. त्यासाठी हा process that is the spermiogenesis is followed. Thus, a process by which a spermatid gets converted into a functional sperm is called spermiogenesis. म्हणजे स्पर्मॅटिड्सपासून जी फंक्शनल स्पर्म तयार होणार आहेत त्या प्रोसेसला म्हणायचं स्पर्मिओजेनेसिस. These spermatids get buried into Sertoli cells and get transferred into functional sperms. Now you see here the stages of spermatogenesis. किती आहेत स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये 3 प्रोसेसेस आहेत और phases. First one is the multiplication, second growth and third one is the maturation phase. आता ह्याच्यामध्ये बघा हा मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होणार आहे जी सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये काय आहे प्रायमोर्डियल जर्म सेल्स ह्यांचं कन्वर्शन कशात झालेलं आहे दॅट इज दी स्पर्मॅटोगोनियम. कुठल्या प्रोसेसनी दॅट इज दी मायटॉसिस. फर्दर आता ह्याचं कन्वर्शन ग्रोथ फेजमध्ये काय झालेलं आहे दी स्पर्मॅटोगोनियम गेट कन्वर्टेड इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स बाय दी प्रोसेस मायटॉसिस. आता इथं काय होणार आहे मॅच्युरेशन फेजमध्ये अ सिंगल प्रायमरी स्पर्मॅटोसाइट गेट डिवायडेड इंटू 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. आता इथं मिओसिस फर्स्टमध्ये काय झालेलं आहे